Good morning, everyone, and welcome back to the class of compulsory English. I am your teacher Rajiv Taide, and in today's lecture, we will learn chapter number 4, The Struggle for an Education Up from Slavery and Autobiography. शिक्षणासाठी केलेली स्ट्रगल म्हणजे धडपड, अप फ्रॉम स्लेव्हरी, गुलामगिरीतून वर उठून एक आत्मचरित्र. And the author of this very lesson is Booker T. Washington. So first we will see the introduction of the author and afterwards outline of the story. Booker T. Washington, born in the year 1856 and died in the year 1915. Booker T. Washington यांचा जन्म 1856 साली तर मृत्यू 1915 साली झाला. Washington was one of the leading voices of the Afro-Americans of the 19th and early 20th century. 19व्या शतकाचा शेवट आणि 20व्या शतकाचा सुरुवात या दरम्यान ते एक प्रखर आवाज होते. कोणाचा? तर आफ्रिकन अमेरिकन लोकांचा ते एक प्रखर आवाज होते. त्यांच्यासाठी त्यांनी खूप लढा दिला किंवा त्यांच्यासाठी त्यांनी खूप आवाज उठवला. Born into poverty and slavery, Washington worked in his way up through school and university to become co-founder of Tuskegee University. त्यांचा जन्म दरिद्र्यात झाला. त्यांनी गुलामीसुद्धा भोगली. वॉशिंग्टननी एका फर्ममध्ये काम करून, एका माईनमध्ये कोळशाच्या खाणीत काम करून त्यांचा प्रवास शाळेमधून विद्यापीठापर्यंत आणि नंतर एका टस्केजी नावाच्या TUSKEGEE या विद्यापीठाच्या सहसंस्थापक या पदापर्यंत त्यांचा प्रवास राहिला. An educator, writer, orator and civil rights leader, Washington strove from upliftment of the African American community and was an advocate for educational advancement and economic opportunities for his race. वॉशिंग्टननी खूप लढा दिला. ते एक उत्कृष्ट असे एज्युकेटर होते, शिक्षक होते, रायटर होते, लेखक होते, ओरेटर होते, वक्ता होते, सिव्हिल राईट्स लीडर, लोकांच्या सामाजिक हक्कासाठी त्यांनी लढा दिला. वॉशिंग्टननी त्या लोकांच्या, आफ्रिकन अमेरिकन लोकांच्या, त्यांच्या कम्युनिटीसाठी त्यांनी एक लढा दिला. त्यांच्यासाठी त्यांनी आवाज उचलला. एज्युकेशनल ॲडव्हान्समेंट, त्यांच्यासाठी शैक्षणिक पुढाकार घेतला. त्यांना आर्थिक संधी प्राप्त व्हाव्यात यासाठी त्यांनी आपल्या या समाजासाठी फार मोठा लढा दिला. हिज लाईफ हॅज बीन अन इन्स्पिरेशन फॉर हिज कम्युनिटी ॲज ही बॅटल्ड मेनी ऑब्स्टॅकल्स टू शिफ्ट फ्रॉम पॉवर्टी टू एमॅन्सिपेशन थ्रू एज्युकेशन. त्यांचं जे जीवन आहे ते त्यांच्या समाजासाठी एक आदर्श असं, एक प्रेरणादायी असं जीवन आहे. कारण त्यांनी खूप संघर्ष केला, खूप अडथळ्यांना पार करून त्यांनी त्या दारिद्र्यातून वर येऊन स्वतःचं उत्थान घडवलं. आणि हे सगळं कशाच्या माध्यमातून घडलं? तर ते शिक्षणाच्या माध्यमातून. द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम वॉशिंग्टन्स ऑटोबायोग्राफी अप फ्रॉम स्लेव्हरी शोज दॅट नो ऑब्स्टॅकल कॅन बी टू बिग to come into the way of one's goals and dreams. ही जी एक आत्मचरित्र आहे, कोणतं? अप फ्रॉम स्लेव्हरीमधून वर येताना. कोणाचं? बुकर टी वॉशिंग्टन, आपल्या लेखकाचं. तर हे आपल्याला हे सांगतं, हे दाखवून देतं की कुठलाच अडथळा एवढा मोठा नसतो की जो आपल्या ध्येयाच्या आणि आपल्या स्वप्नांच्या आड येऊ शकेल. वॉशिंग्टन हार्बर्ड अँड आर्डंट डिझायर टू स्टडी फ्रॉम हॅम्प्टन. वॉशिंग्टननी एक खूप तीव्र इच्छा त्यांच्या मनामध्ये जागली, तर ती होती हॅम्प्टन विद्यापीठातून शिक्षण घेण्याची. इन्स्टिट्यूट ऑफ व्हर्जिनिया फॉर आफ्रिकन अमेरिकन स्टुडंट, जी एक संस्था होती व्हर्जिनियामधली, ज्या ठिकाणी आफ्रिकन अमेरिकन विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जात होतं. ही ट्रॅव्हल्ड हंड्रेड्स ऑफ माइल्स ब्रेविंग मेनी हार्डशिप्स बिफोर ही रीच द हॅम्प्टन इन्स्टिट्यूट डर्टी, टायर्ड अँड ब्रोक. तो त्या ठिकाणी त्या हॅम्प्टन विद्यापीठापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी
शेकडो मैलांचा प्रवास केला. नंतर खूप त्यांनी आपलं धीर दाखवला आणि खूप असह्य यातना सहन करीत ते हॅम्स्टन या विद्यापीठाच्या संस्थेपर्यंत पोहोचले. त्यांचा वेश घाणेरडा झालेला होता, ते थकले होते आणि त्यांची मनस्थिती तुटून गेलेली होती. However, his disheveled appearance could not hide his steely resolve, and all his efforts bore fruit when he gained admission to the prestigious institute. आणि जरी त्यांचा वेश तो बावळा होता तरीही त्यांचा जो तीव्र इच्छा त्यांच्या मनामध्ये होती, स्टीली रिझॉल्व म्हणजे त्यांचा एक तो मनामध्ये कणखर असा बाणा होता, स्टीलसारखा, एखाद्या पोलादासारखा. तर तो आणि त्यांचे ते प्रयत्न पाहून त्यांना त्या ठिकाणी ॲडमिशन मिळाली त्या प्रेस्टिजियस नावलौकिक असलेल्या संस्थेमध्ये. थ्रू हिज ऑटोबायोग्राफिकल पीस वन लर्न्स अबाउट द व्हर्च्यूज ऑफ पेशन्स, परसिव्हरन्स, सेल्फ बिलीफ अँड नेव्हर से डाय ॲटिट्यूड. त्यांच्या या आत्मचरित्रामधून, या छोट्याशा पार्टमधून प्रत्येकाला संयम काय असतो, एखाद्या गोष्टीचा ध्येयाचा पाठलाग कसा करायचा, स्वतःवरती विश्वास कसा ठेवायचा आणि नेव्हर से डाय ॲटिट्यूड, कधीही मागे न हटण्याचा जो ॲटिट्यूड आहे, कधीच आपण हार नाही मानायची, तर तोही जी अभिवृत्ती आहे ती आपल्यात कशी अंगीकारली पाहिजे ते आपण या आत्मचरित्राच्या या छोट्याशा तुकड्यामधून आपण शिकू शकतो. सो आय विल बिगिन विथ द टेक्स्ट नाव. One day, while at work in the coal mine, I happened to overhear two miners talking about the great school of colored people somewhere in Virginia. त्या ठिकाणी एके दिवशी कोळशाच्या खाणीत काम करत असताना आपल्या लेखकाला दोन कोळसा कामगार एकमेकांशी बोलताना ऐकले त्यांनी, आणि ते एका मोठ्या थोर अशा शाळेबद्दल ते बोलत होते. कोणासाठी? कलर्ड पीपल, निग्रो लोकांसाठी. आणि ती जी स्कूल आहे ती कुठेतरी व्हर्जिनिया या ठिकाणी वसलेली होती. दिस वॉज द फर्स्ट टाइम दॅट आय एव्हर हर्ड अबाउट एनी काइंड ऑफ स्कूल और कॉलेज दॅट वॉज मोर प्रिटेन्शियस दॅन द लिटिल कलर्ड स्कूल इन अवर टाउन. आता ती एक पहिली अशी वेळ होती म्हणते की जेव्हा लेखकांनी एका अशा स्कूलबद्दल ऐकलं किंवा त्या कॉलेजबद्दल ऐकलं की जी एक खूप नावलौकिक असलेली स्कूल होती, जी त्यांच्या ठिकाणी त्यांच्या गावात असलेल्या त्या निग्रो लोकांच्या शाळेपेक्षा खूप मोठी होती. इन द डार्कनेस ऑफ माइंड आय नॉइजलेसली क्रेप्ट ॲज क्लोज ॲज आय कुड टू द टू मेन हू वेर टॉकिंग. त्या कोळसाच्या खाणीतील त्या अंधारामध्ये, डार्कनेसमध्ये मी हळूहळू कुठलाही आवाज न करता रांगत त्या दोन बोलणाऱ्या लोकांपर्यंत पोचलो. आय हर्ड वन टेल द अदर दॅट नॉट ओनली वॉज द स्कूल एस्टॅब्लिश फॉर द मेंबर्स ऑफ माय रेस, बट दॅट अपॉर्च्युनिटीज वर प्रोव्हाइडेड बाय विच पुअर वर्दी स्टुडंट्स कुड वर्क आउट ऑल or a part of the cost of board and at the same time be taught some trade or industry. तर त्या ठिकाणी ते दोघंजण जे बोलत होते तो आपला लेखक ऐकत होता. त्या ठिकाणी एक जण दुसऱ्याला सांगत होता की ती स्कूल फक्त त्या निग्रो लोकांसाठीच किंवा या आपल्या लेखकाच्या जातीसाठीच बनलेली नाही, तर त्या ठिकाणी विविध प्रकारच्या संधीसुद्धा त्या लोकांना पुरवल्या जातात, दिल्या जातात, ज्यामधून गरीब परंतु हुशार अशा विद्यार्थ्यांना काहीतरी करून दाखवण्यासाठी त्या ठिकाणी संधी मिळते. आणि एवढंच नव्हे तर त्या लोकांना इतर वेळेस कुठली तरी एखादा व्यापार किंवा एखादा उद्योग कसा सुरू करायचा याबद्दल सुद्धा त्या विद्यापीठामध्ये मार्गदर्शन केलं जातं. ॲज दे वेंट ऑन डिस्क्रायबिंग द स्कूल, इट सीम टू मी दॅट इट मस्ट बी ग्रेटेस्ट प्लेस ऑन द अर्थ. ते दोघंजण त्या शाळेचं वर्णन करत होते आणि मला असं भासत होतं की ते इन्स्टिट्यूट किंवा ती शाळा या पृथ्वीतलावरची सगळ्यात चांगली जागा असेल. अँड नॉट इवन हेवन प्रेझेंटेड मोर अट्रॅक्शन फॉर मी ॲट दॅट टाइम दॅन did the Hampton Normal and Agriculture Institute in Virginia, about which these men were talking. ते दोन लोक ज्या
शाळेबद्दल किंवा विद्यापीठाबद्दल किंवा संस्थेबद्दल बोलत होते, तर त्या शाळेच्या किंवा त्या संस्थेचं एवढं आकर्षण माझ्या मनात त्यावेळेस निर्माण झालं की जेवढं आकर्षण मला ते एखाद्या स्वर्गाच्या कल्पनेचं सुद्धा नसेल, तेवढं आकर्षण मला त्या हॅम्प्टन नॉर्मल अँड ॲग्रिकल्चर इन्स्टिट्यूट इन व्हर्जिनिया याबद्दल झालं. आय रिझॉल्व्ड ॲट वन्स टू गो टू दॅट स्कूल. आणि मी तेव्हाच ठरवलं की मी त्या शाळेत जाईल. ऑल्दो आय हॅड नो आयडिया वेअर इट वॉज. मला काही कल्पना नव्हती की ते कुठे असेल, ऑर हाऊ मेनी माइल्स अवे किंवा किती मैल दूर असेल, ऑर हाऊ आय वॉज गोइंग टू रीच इट किंवा मी तिथे कसा पोहोचेल. आय रिमेंबर्ड ओनली दॅट आय वॉज ऑन फायर कॉन्स्टंटली विथ वन ॲम्बिशन. मला फक्त एवढंच आठवतं की त्यावेळेस माझ्या मनात एक आग लागली होती आणि ती मला त्या ध्येयापर्यंत नेण्यासाठी पुरेशी होती. अँड दॅट वॉज टू गो टू हॅम्प्टन. आणि ती आग अशाबद्दल होती, ती इच्छा अशी होती, तीव्र इच्छा की त्या हॅम्प्टन या ठिकाणी जायची. धिस थॉट वॉज विथ मी डे अँड नाईट. तो विचार माझ्या मनात दिवस आणि रात्र राहत होता. आफ्टर हिअरिंग ऑफ द हॅम्प्टन इन्स्टिट्यूट आय कंटिन्यूड टू वर्क फॉर फ्यू मंथ्स लॉंगर इन द कोल माइन. त्या हॅम्प्टन इन्स्टिट्यूट संस्थेबद्दल ऐकल्यानंतर मी आणखी काही महिने त्या कोळशाच्या खाणीत काम करायला सुरुवात केली. While at work, there I heard of a vacant position in the household of General Lewis Ruffner. त्या ठिकाणी काम करत असताना मला एका ज्या ठिकाणी कामाची गरज आहे किंवा काम करणाऱ्या व्यक्तीची गरज आहे अशा वॅकन्सीच्या ठिकाणी मला त्या जनरल लेविस रुफनर नावाच्या व्यक्तीच्या घरी ती जागा आहे काम करणाऱ्या व्यक्तीची, असं मला त्या ठिकाणी कळलं. द ओनर ऑफ द साल्ट फर्नेस अँड कोल माइन. जो जनरल रुफनर म्हणजे तो त्या मिठाच्या भट्टीचा आणि त्या कोळशाच्या खाणीचा तो मालक होता. मिसेस वॉयला रुफनर, द वाईफ ऑफ जनरल रुफनर, वॉज यँकी विमेन फॉर व्हरमॉन्ट. त्या जनरल लेविस रुफनर यांची पत्नी मिसेस वॉयला रुफनर ही एक खूप यांकी म्हणजे खूप स्ट्रिक्ट अशी स्त्री होती त्या व्हरमॉन्ट या ठिकाणमधली. मिसेस रुफनर हॅड अ रेप्युटेशन ऑल्दो द विसिनिटी ऑफ हर फॉर बीइंग व्हेरी स्ट्रिक्ट विथ हर सर्वंट्स. त्या मिसेस रुफनरची एक खूप प्रचलित झाल्या होत्या कारण की त्या आपल्या नोकरांबाबतीत फार जास्त सक्तीने वागत होत्या. अँड एस्पेशली विथ द बॉयज हू ट्राईड टू सर्व्ह हर. आणि विशेष करून त्या मुलांसोबत त्या खूप सक्तीने वागायच्या जे त्या ठिकाणी तिचं काम करायसाठी गेलेली असायची. अँड फ्यू ऑफ देम हॅड रिमेंड विथ हर मोर दॅन 2 or 3 weeks. काही जण तिची सेवा करण्यासाठी 2 ते 3 आठवडे थांबले. फ्यू ऑफ देम हॅड रिमेंड हर मोर दॅन 2 to 3 weeks. दे ऑल लेफ्ट विथ द सेम एक्सक्यूज. परंतु त्या सर्वांनी तिचं काम सोडून दिलं आणि एकच त्या ठिकाणी त्यांनी एक्सक्यूज दिला, शी वॉज टू स्ट्रिक्ट. त्या रुफनर मिसेस रुफनर ज्या आहेत त्या खूप जास्त सक्त आहेत हे कारण देऊन त्यांनी सर्वांनी नोकरी सोडून दिली. आय डिसाइडेड हावेवर दॅट आय वूड रादर ट्राय मिसेस रुफनर्स हाऊस दॅन रिमेन इन द कोल माइन. मी त्याच वेळेस असं ठरवलं की मी त्या मिसेस रुफनरच्या हाताखाली काम करेल या कोळशाच्या खाणीत काम करण्यापेक्षा. अँड सो माय मदर अप्लाइड टू हर फॉर द वॅकंट पोस्ट. आणि म्हणून त्या रिक्त जागेसाठी माझ्या आईनी त्यांच्या रुफनरच्या घरी त्या ठिकाणी अर्ज पाठवला. आय वॉज हायर्ड ॲट अ सॅलरी ऑफ $5 पर मंथ. मला त्या ठिकाणी कामावरती ठेवण्यात आलं $5 पर मंथ या सॅलरीवरती, या पगारावरती. आय हॅड हर्ड सो मच अबाउट मिसेस रुफनर्स सेव्हिरिटी दॅट आय वॉज ऑलमोस्ट अफ्रेड टू सी हर. मला त्या मिसेस रुफनरबद्दल मी एवढं काही त्यांच्या जाचाबद्दल ऐकलं होतं की त्यांना बघायची सुद्धा मला भीती वाटत होती. आय ट्रेम्बल्ड व्हेन आय वेंट इन टू हर प्रेझेन्स. जेव्हा मी त्यांच्यासमोर जाऊन उभा राहिलो तेव्हा मी भीतीने थरथर कापत होतो. आय हॅड नॉट लिव्ड विथ हर मेनी वीक्स. मी त्यांच्या ठिकाणी खूप जास्त आठवडे राहिलो नाही. हावेवर आय बिगॅन टू अंडरस्टँड हर. तरीही मी त्यांना समजण्यास सुरुवात केली. आय सून बिगॅन टू लर्न दॅट फर्स्ट ऑफ ऑल शी वॉन्टेड एव्हरीथिंग केप्ट क्लीन अबाउट हर. आणि सगळ्यात आधी मी हे शिकलो की त्यांना त्यांच्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी अगदी स्वच्छ ठेवलेल्या आवडतात.
दॅट शी वॉन्टेड थिंग्स डन प्रॉम्प्टली अँड सिस्टमॅटिकली. त्यांना गोष्टी लवकरात लवकर झालेल्या आणि अगदी व्यवस्थितपणे झालेल्या आवडत असत. अँड दॅट ॲट द बॉटम ऑफ एव्हरीथिंग शी वॉन्टेड ॲब्सोल्युटली ऑनेस्ट अँड फ्रँकनेस. नथिंग मस्ट बी स्लोवन ऑर स्लिप शॉर्ट. त्या ठिकाणी त्यांना या सगळ्यावरही एक गोष्ट आवडत होती, ती म्हणजे प्रामाणिकपणा आणि मनमोकळेपणा. नथिंग मस्ट बी स्लोवन ऑर स्लिप शॉर्ट. कुठलीही गोष्ट हळूवार करता कामा नये आणि अव्यवस्थितपणे करता कामा नये. एव्हरी डोर, एव्हरी फेन्स मस्ट बी केप्ट इन रिपेअर. प्रत्येक दरवाजा आणि प्रत्येक कुंपण हे दुरुस्त करत राहिलं पाहिजे. हे त्या ठिकाणी आपला लेखक शिकला. It is enough for today. We will continue explaining this text or this chapter in our next lecture. Still, if you are having any problem related with today's explanation, you can call me or ask me. So till then, goodbye. Thank you.